अध्यक्ष म्हणून लाभून, त्यामुळं आपल्याला निश्चितपणे सर्वांना आनंद झालेला आहे आणि त्यांचे आशीर्वाद आनंदाला मिळणं हे अत्यंत आनंदाची आणि मोलाची गोष्ट आहे. या दीपोत्सवाच्या निमित्तानं हा जो कौटुंबिक सोहळा या ठिकाणी झालेला आहे, आनंदाचा सत्कार, PhD झाल्याबद्दल आपल्याला PhDचं माहित आहे की डॉक्टर इन फिलॉसॉफी म्हणतो आपण त्याला. फिलॉसॉफी याचा अर्थ काय की प्रत्येक विषयातलं मूलभूत तत्व जाणलेला, इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रामधलं मूलभूत तत्व जाणण्याचा आणि त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न जो आहे तो त्यांनी केलेला आहे. आणि हा जो मूलभूत तत्व जाणल्यानंतर निश्चितपणे काय होतं, समाजाचा आणि राष्ट्राचा त्यामुळे फायदा होतो. तर त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं निश्चितपणे येथे आनंदाचा कौतुक सोहळा होणं गरजेचं होतं आणि तो आपण केला. याबद्दल सर्व या पशुपतीनाथ नगर मित्रमंडळाचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्याला शुभेच्छा देतो. या ठिकाणी खरं म्हणजे सर्वच जण जवळपास माझ्या अत्यंत जवळचे परिचयाचे असल्यामुळं हा माझ्याही दृष्टीनं म्हटलं तर एक कौटुंबिक सोहळाच आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी या श्री अनिल कुलकर्णी हे जे ते एक आदर्श कुटुंब आहे. आदर्श कुटुंब यासाठी की ते स्वतः समाजामध्ये अत्यंत चांगल्या रीतीने काम करतात, परंतु त्याचबरोबर आपल्या परिवारामधल्या मुलांना देखील त्यांनी अशाच प्रकारे काम करण्याचा एक आदर्श परिपाठ जो आहे तो दिलेला आहे. आणि त्यामुळं या कुटुंबाशी खूप वर्षापासून जे माझे जे संबंध आहे, ज्या संबंधाचा खरं म्हणजे मलाही अभिमान आहे त्यांनाही अभिमान आहे. तर अशा रीतीनं या ठिकाणी त्यांच्या या सोहळ्यामध्ये मला सहभागी होता आलं याचा खूप मला आनंद आहे. आमचे कामदार काका हे जे आहे आमच्या घरी किरायाने राहत होते 70-80 वर्ष हनुमानच्या तिथं. बर, हे सुरुवातीला ज्यावेळेस इथं आले त्यावेळेस ते आमच्या घरामध्ये राहिले आणि अशा एका व्यक्तीचा सातत्याने संबंध राहिला याबद्दल त्यांच्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या मनामध्ये आदर आहे. आपण सर्वजण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करणारी मंडळी आहे. त्याच्यामध्ये आमचा विद्यार्थी श्रीराम देखील आहे. तर या सगळ्यांचा या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं भेट झाली आणि एका चांगल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होता आलं पाहिजे याबद्दल मी सर्वांचे आभार म्हणून थांबतो. भगवद्गीतेमध्ये वाक्य आहे सर, योगक्षेमं वहामयम. तुझं योग क्षेम कुशल मिश्र वाहतो. किंवा साईबाबांच्या आरतीमध्ये वाक्य येते की तुमचा भार मी वाहीन सर्वथा नसे चिंता नसावी. म्हणजे आपण दुसऱ्याचं कामं करत राहिलो, इतरांसाठी करतो, आपलं सगळं क्षेम कुशल करतो, हा त्याचा भावार्थ आहे. म्हणून मी असं उल्लेख केला होता की बाबा एवढे 184 योनीमध्ये मनुष्य एवढी श्रेष्ठ आहे की ते सगळ्या बाकीच्या सगळ्या 83 लाख योनीच्या 83,99,999चं कल्याण करू शकते. ह्याची योगच योनी आहे, हा एकच मेंदू आहे. म्हणून आपण दुसऱ्यांसाठी झटावं झंबावं. आपला भार कोण वाहतो? परमात्मा वाहतो. अशा प्रकारचा दृढ भाव सरांनी आज उल्लेख केला. विनोद तोच म्हणला की लोकांचं काम याचा अर्थ असाच आहे तो. म्हणून आपण सर्वजण त्या निमित्तानं तुमच्यावर आम्ही जबाबदारी टाकतो की तुमच्या संशोधनात असं काही संशोधन यावं, सगळ्यांच्या कामाला यावं. आणि आमचे मिलिटरीतले अधिकारी साहेब आहेत, त्यांच्या मिलिटरीत तर सगळ्या आमच्या APJ अब्दुल कलाम साहेबांनी किती मोठं काम केलं साहेब. किंवा सायंटिस्ट, शास्त्रज्ञ होता, त्यांनी पण त्यांचं पूर्णपणे जीवन, त्यांचं विज्ञान सेवेत लावलं. तसं तुम्ही आमच्या पशुपतीनाथ नगरच्या सेवेत जरी काही विज्ञान तुमचं लावलं तरी ते तेवढं तोला मोलाचं ठरणार आहे. शिक्षण घेतलात त्यातला अनुभव तुमच्या डॉक्टर साहेब, त्याला आभार प्रदर्शन. डॉक्टर साहेब तुमचं काय कॉलेज मधलं लाईफ, PhD काय तुम्हाला प्रेरणा कशी मिळाली आणि PhD करून तुम्हाला पुढं
असोसिएट प्रोफेसर, एचओडी, प्रिन्सिपॉल हा उद्देश आहे का आणखी काही देशासाठी करायचं आहे? असेलच, तो तर असायलाच पाहिजे. तुम्ही एचओडी व्हा, प्रोफेसर व्हा, का हो साहेब, प्रिन्सिपॉल व्हा. आमच्या तुम्हाला शुभेच्छा. आता तुमचे बंधू तर काय 50-50 लाखाचे पॅकेज आहे, पाहिजे आता. अशा आमच्या शुभेच्छा तुम्हाला. पण देशासाठी काही करता येईल, सर्वसामान्य माणसासाठी काही करता येईल अशा प्रकारचं कार्य तुमच्या हातून व्हावं असं तुम्ही आम्हाला सर्वांना आश्वस्त करावं असं सरांचं हे आहे, काय सुप्त इच्छा आहे. तुम्हाला मी आमंत्रित करतो. या साहेब 2 मिनिटं ते आमचा संकेत बोलणार आहे. सगळ्यांना हॅपी दिवाळी. आणि हा माझा सख्खा मावस भाऊ आहे. सो मी त्याला पहिले तर PhD झाल्याबद्दल आवाज भाऊ पण चुलत असतो का? आवाज भाऊ पण चुलत असतो का म्हणलं? तर मी त्याला पहिले शुभेच्छा देतो. आणि सर्वात महत्वाचं मला तुमचं हे सगळी जे मंडळ बघितलं आणि तुम्ही जे बोलण्याचा तुमचा जो वक्तृत्व म्हणजे एवढं जबरदस्त आहे. सो ते बघून मी खरं तर हे लोक आम्हाला प्रेरणा म्हणून मला बोलावंसं वाटलं. हे लोक आमची प्रेरणा आहे सगळी. आणि आम्ही पुण्यामध्ये जेव्हा राहतो तेव्हा पुण्याच्या त्या सोसायटीमध्ये एकमेकांना फक्त लागेल तेवढंच बोलणं म्हणजे याची सवय आहे आम्हाला. आणि हे बघून आम्हाला असं वाटलं की बाबा म्हणजे मी तरी काहीतरी सुरुवात करावं जेणेकरून सगळ्यांना एकमेकांना म्हणजे बोलता करावं आणि सगळे सोबत राहावे. कारण शेवटी ते लोक जे सोसायटीमध्ये राहणार आहेत ते म्हणजे सगळ्यात नियरेस्ट कॉन्टॅक्ट मधले लोक आहेत. सो त्यांना मी हा असा काहीतरी उपक्रम मी तिथं पण सुरू करेल आणि त्याचे फोटो व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना कुलकर्णी अनिल काकांकडून पाठवेल. तर मी हे तुम्हाला मी करतो. शुभेच्छा. तुमची कुठली कॉलनी आहे? आमची तिकडे गुजरवाडी या कॉलनीमध्ये तुम्ही आमचं असं मंडळ तयार करा आणि आता छान छान. आदरणीय व्यासपीठ, दबळगावकर सर, पांढरे सर, सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. माझा ह्या तुम्ही सत्कार सोहळा ऑर्गनाईज केला आणि सगळेजण या सत्कारासाठी आले तर प्रथमतः तुमचे आभार. माझ्या PhDचे जे टॉपिक आहे त्याच्याविषयी जर बोलायचं असेल तर माझ्या टॉपिकचं नाव होतं इन्व्हेस्टिगेशन अँड ऑप्टिमायझेशन फॉर कॉम्पॅक्ट मल्टीबँड रेटिना फॉर ॲम्बियंट RF एनर्जी हार्वेस्टिंग. तर ह्याच्यामध्ये जर ह्याला सांगायचं असेल विस्तारित रूपामध्ये तर याच्यामध्ये आम्हाला एक रेटिना डिझाईन करायचा होता. आपण अँटिना माहिती आहे आपल्या सगळ्यांना. अँटिना म्हणजे आपल्या जे आता टेलिव्हिजन सिग्नल्स आपण TV बघतो तर त्याच्यासाठी डिश अँटिना लावलेला असतो, पॅराबोलिक रिफ्लेक्टर. किंवा इवन आपण मोबाईल फोन यूज केलेला प्रत्येक मोबाईल फोनमध्ये आपण कॉल करतो किंवा कॉल रिसिव्ह करतो तर त्याच्यासाठी अँटिनाची गरज असते. त्यामुळे मोबाईल फोनमध्ये पण अँटिना असतो. तर अँटिना हे आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण सगळ्या ठिकाणी यूज केलेलं डिव्हाइस आहे. आणि माझा जो टॉपिक होता तो रेक्टिनामध्ये. रेक्टिना म्हणजे अँटिनाचं पुढचं व्हर्जन आहे. याच्यामध्ये रेक्टिफायर प्लस अँटिना या कॉम्बिनेशनमधून तो रेक्टिना बनलेला आहे. तर आपल्याला रेक्टिना जो यूज करायचा होता म्हणजे आम्ही जो इन्व्हेंट केलेला आहे तो RF एनर्जी हार्वेस्टिंग याच्यासाठी यूज केला जातो. आपल्याला हार्वेस्टिंग माहिती आहे. हार्वेस्टिंग म्हणजे आपण शेतामध्ये जे काही काम करतो त्याला आपण ॲग्रिकल्चर हार्वेस्टिंग म्हणतो आपण. पण हा जो प्रकार आहे एनर्जी हार्वेस्टिंग. एनर्जी हार्वेस्टिंग म्हणजे इथं तुम्हाला आपल्याला एनर्जी सोर्सेस माहिती आहेत. काही ट्रॅडिशनल एनर्जी सोर्सेस आहेत आणि काही अनट्रॅडिशनल एनर्जी सोर्सेस आहेत. ट्रॅडिशनल एनर्जी सोर्सेस म्हणजे पेट्रोल असेल, डिझेल असेल, हे एनर्जी सोर्सेस आहेत. म्हणजे ह्याच्यानुसार आपण एनर्जी क्रिएट करू शकतो. आणि काही अनट्रॅडिशनल म्हणजे विंड एनर्जी असेल, परत सोलार एनर्जी असेल, वॉटरचे जे जेट स्प्रे करून आपण एनर्जी क्रिएट करू शकतो टर्बाईन फिरवून. सो दीज आर द अनट्रॅडिशनल एनर्जी सोर्सेस म्हणजे पारंपरिक आणि अपारंपरिक. परंतु आपल्याला माहिती आहे की पारंपरिक जे एनर्जी सोर्सेस आहेत ते काही त्याची रिसोर्स लिमिटेशन्स आहेत. म्हणजे काही दिवसांनी पेट्रोल डिझेल हे आपल्याला मिळणं अवघड होणार आहे. त्यामुळे आता बरेचसं संशोधन जे आहे ते अपारंपरिक ऊर्जा स्रोतावर चालू आहे आणि त्याच्यामध्येच आमचं हे काम होतं. ह्याच्यामध्ये आम्ही RF एनर्जी हार्वेस्ट करत होतो. RF एनर्जी हार्वेस्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे सेल टावर आहे किंवा प्रत्येकाच्या घरी वायफाय आहे. वायफाय काय करतं ते रेडिओ फ्रिक्वेन्सी सोर्स इमिट करतात म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सीचे सिग्नल ट्रान्समिट करत असतात आणि ते आपण आपल्या मोबाईलमध्ये रिसिव्ह करतो.
त्या रेडिओ फ्रिक्वेन्सीची एक फ्रिक्वेन्सी असते, म्हणजे त्या सिग्नलची एक फ्रिक्वेन्सी असते. जनरली 2.4 गिगाहर्ट्स हे ISM बँड वायफाय आणि हे सिग्नल आपण वायफायमध्ये वायफायची रेंज असते आपल्याला माहिती आहे 10 मीटर रेंज असते. म्हणजे एखाद्या खोलीत लावलं तर ते ती खोली त्याच्या बाजूची खोली नियर बाय सगळ्या खोली ते कव्हर करत असतं. तर ह्या जे सिग्नल्स आहेत हे आपण याच्यामधून जर एनर्जी क्रिएट केली आणि ते जर लो पॉवर ॲप्लिकेशनसाठी वापरली तर ह्याच्यात आपलं इन्व्हेन्शन होतं. त्याच्यामध्ये रेक्टिना लागतो. रेक्टिना काय करतो, तो जो वायफायचा सोर्स असेल किंवा मोठे मोठे सेल टावर्स पण आहेत आपल्याकडे, घरावर टावर असतात, ग्राउंड बेस्ड टावर्स असतात, ते पण रेडिओ फ्रिक्वेन्सी इमिट करत असतात किंवा ट्रान्समिट करत असतात. ते सिग्नल पण या रेक्टिनामध्ये कन्वर्ट करून एनर्जीमध्ये क्रिएट होते. रेक्टिनामध्ये अँटिना आणि रेक्टिफायर हा पार्ट असतो. अँटिना काय करतो, सिग्नल रिसीव्ह करतो वायफाय राउटरचा किंवा जे टावर्स आहेत त्याचा, आणि ते रेक्टिफायरपर्यंत पोहोचवतो. रेक्टिफायर ते AC सिग्नल असतं, रेक्टिफायर AC टू DC कन्वर्ट करतात आणि आपण रेक्टिफायरच्या अक्रॉस लोड जो यूज करतो तिथून आपल्याला ते आउटपुट मिळतं अँड दॅट इज अन DC व्होल्ट. सो वी कॅन जनरेट अप टू 5 व्होल्ट युझिंग दिस रेक्टिना. म्हणजे एक प्रकारे हे जे मायक्रोवेव्ह पोल्युशन्स आहेत, आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल फोन आहे, प्रत्येक घरात वायफाय राउटर आहे, मग टावर्स पण तेवढीच संख्या झालेली आहे. लातूरमध्ये कमी असतील पण पुणे मुंबईमध्ये भरपूर टावर्स आहेत.